देविका, सगळी तयारी झाली ना? हो, सामानाची बांधाबांध झालीये, तयारी पण होतच आलीये. आपल्याकडून काय राहायला नको. काही बोलायचंय का? उद्या छायाताईंच्या लग्नात कोणाकोणाला बोलवणार आहात? फार माणसं नाहीये, घरातलीच असतील. ते लग्नाची बोलणी झाली तेव्हा बाबा आले होते ना, मग माझ्या घरी सांगितलं असतं तर. हा आई बोल. हा देविका, मग छायाचं लग्न ठरला तर? हो. अगो म्हणजे शेवटी अभिरामराव होईले आणि त्या सांगितल्यानी त्याच केल्यानी. अगो तुझे बाबा थैलेले म्हणून तर आमका कळला, नाही तर कळणारच नव्हता. अगो पण कधी अगो लग्न? उद्याच करतोय. काय सांगतस? अगो कोणाकच मागमूस लाग देऊ नाही तो. अगं ते अचानक ठरलं ना सगळं, म्हणून मग कळवता नाही आलं. अगो मुलाची चौकशी तरी केल्यानी ना, नाही तर अजून विपरीत काहीतरी व्हायचा. काय पोरगो बरो हा ना? हो आई. अगो लग्न ठरवलं असं ठरवलं असला, पण आमका बोलवलंच पण नाही. आई फक्त घरातलेच असणार आहेत. देवळात लग्न लावतोय. बरा झाला, आता खर्च होतो नाही आणि असं लग्न खर्च तरी किती करू गयो. ठीक आहे आई, मी ठेवते आता, मला जरा तयारी करायची. बरा मी ठेवतोय फोन. एकदा छाया काय तर लग्न करून पाठवून द्या, एकदा जबाबदारीने तुम्ही मोकळी होशाल. कर काय तर काम. चल मी ठेवतोय फोन. दत्ता, फायनली तिची इच्छा पूर्ण होणार. होय, ते असं बघवत नव्हता रे, आता काही जरा हसताना दिसता. हा, आता तिचं लग्न होतंय यात समाधान आहे रे, पण एक भाऊ म्हणून काळजी वाटणारच ना. मी तर तिला सांगून ठेवले, काही लागलं ना तर मला लगेच कळवायचं. हो होय, त्याने पण सगळं सांभाळून घेऊ खोया ना. त्या अजय कोण नाही आणि त्याचा स्वभाव माहित आणतो का? हो रे हो. काही नाही रे, घरातली एकुलती एक मुलगी ना, आणि अण्णांनी नानांनी तिचे खूप लाड केले, त्यामुळे जरा तिचा स्वभाव असा झालाय. हा पण आता बघ, लग्न करून संसार करायला लागेल ना, तेव्हा तिच्या जबाबदाऱ्या तिला आपोआप कळायला लागतील बघ. छाया, हाय अशी पुढे ये. दत्ता, घाल गाराणा. सगळा व्यवस्थित पार पडू दे असं सांगते का? होय. बा देवा महाराजा, कुलदेवते ग्रामदेवते, आज आहे आमच्या घरातल्या लेकीचं लग्न होऊच असा, तर या शुभ कार्यात तुझा सगळा पाठबळ आमका मिळान दे आणि हे कार्य सगळा निर्विघ्नपणे पार पडान दे रे महाराजा. होय महाराजा. सरिता, अगो छाया हळदी कुंकू लाव. वय छायाताई, आता देवाच्या आणि आयनच्या पण पाया पडून घेवा.
सुखी रहो. गणेश, आत्याचं लग्न झाल्यावर खूप मिस करशील ना तिला? लहानपणापासून तिनेच माझे लाड केले. तिनेच लहानाचं मोठं केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. हा फक्त जन्म दिला नाही एवढंच. हे ब्रो, अरे किती इमोशनल झालायस. हा, आज लग्न आहे आपल्या आत्याचं. काय आज तिच्या समोर रडायचं नाही. ओके? हे पूर्वा, काय काय चाललंय काय? हा, किती सामान आहे? अरे हे सगळं लागणार आहे लग्नासाठी. आणि ऐक ना, आतमध्ये नारळाची पिशवी आहे, ती घेऊन येशील प्लीज? हो का? अरे वा, झाली वाटतं सगळी तयारी. दादा, मी सगळी तयारी करते आणि माझे हे 2 भाऊ गंमत बघत उभे आहेत फक्त. आता हे सामान गाडीत तरी ठेवणार आहात का? हे पूर्वा, हे एवढं सामान अगं तिकीट टाकायला नको सांगू. अरे पण लग्न म्हटल्यावर एवढं सगळं सामान लागणारच ना. अर्चिस, गणेश, तुम्ही आता काही बोलायचं नाही. पूर्वा मॅडमची ऑर्डर आहे. बरं पूर्वा, मी हे घेऊन जातो. ते तिकडे ते पकडतो. ते घेऊन जा. चला मी पण मदत करतो. दादा, जरा नाथाला पाठवशील प्लीज? अरे नारळाची आणि फुलांची पिशवी राहिली आहे, ती पण घेऊन जायची. हो, पाठवतो. मी हे घेऊन जातो. गाराणा घालून झालेला हा आता सगळा नीट पार पडतला. सरिता, सगळी तयारी झाली आहे ना? वय आहे. हयच सामान ठेवलंय होते, गाडीत टाकल्याने वाटतं. नाही, पण तरी पण एकदा सगळ्यांनी बघून घ्यावा, काय रावला नाही ना. आई, मी मगाशी पाहिलंय, सगळं ठेवलं. हो, तिला आत्ताच लग्नाचा अनुभव आहे ना. काय दत्ता, अरे गुरुजींका सांगितलंस ना? वय आहे, ते देवळात येतील. अहो, त्यांका सारखो फोन करत रवा, नाहीतर खैसून फोन इलो तर थळ जाऊन येतील. आत्ताच केलाय, 5 मिनिटं झाली. अरे अजयाक फोन केलास ना? हा, काळजी करू नका, मी करतो फोन. हा, त्यांका पण लवकर येऊक सांगा. हो, नवरी मुलगी आतुरतेने वाट बघते. काय महादवा काहीतरी. हा, बरं आता जाऊचा कसा? म्हणजे गाडीतून कोण कोण जातले? हा आई, तू, छाया, सरिता वहिनी, निलिमा वहिनी आणि पूर्वा, तुम्ही एकत्र गाडीतून जा. विश्वासराव, अरे माझ्या छायाच्या नशिबात चूक नाही रे. चाकून आमच्या वाईटावर उठला ना, त्याचा वाटोळा होईल, वाटोळा होईल, वाटोळा होईल. अजयच्या खुनाचा संशय पण माझ्यावरच येत आला.